लावायचं. ज्यावेळेला हाडमोड होते ना तर हलकी बॉडी पण मुवमेंट करते तर पेन त्याचं जास्त वाढतं. वाढतं. तर त्याचा हात मोडल्याने मी आता काय झालं तुला चालणार आहे का? चांगला माणूस असेल तर बिचारा सहन करेल, वाईट असेल तर तुमच्या कानाखाली मारेल. आला मोठा डॉक्टर, कळलं? मग काय करायचं? हां ठीक आहे, विचारपूस कशी करणार आपण? थोडंसं दुरूनच करायची. ठीक आहे, आता आपल्या ओळखीचं असेल तर काय हरकत नाही, तो सहन करेल, वाचवायला चालेल, त्याला माहिती आहे. अनोळखी व्यक्ती नाही करणार. ठीक आहे, तर काय करायचं आता? ही हाडमोड झालेली आहे. ठीक आहे, ही हाडमोड झाली तर सांगायचं तुमचा हात जो आहे अशा पद्धतीने ठेवा समोर, हे त्याला सांगायचं आपण. कळलं? तुम्ही हाताला हात लावायचा नाही. कळलं? आता हात खाली सोड. आता तुटल्यानंतर आहे ना ऑलमोस्ट व्यक्ती काय करतो, हात हलवायला मागत नाही, तो एकदम असं त्याला फ्रीज करतो. हल्लं तर ते दुखणार, हल्लं नाही तर दुखणार नाही, मग तो असा फ्रीज ठेवतो, तो अजिबात ह्याला हलवत नाही. मग सुरुवात काय करायची आपल्याला? साध्या झोळीला ज्या हाताला लागले त्या हाताच्या कोपऱ्याच्या इथे शिखर गेला पाहिजे. लक्षात ठेवायचं. परत सांगतोय, ज्या हाताला लागले त्या हाताच्या कोपऱ्याजवळ शिखर गेला पाहिजे. ठीक आहे, आता मी कशी बँडेज पकडणार? या पद्धतीने बँडेज पकडणार अशी. आता याच्या उजव्या हाताला लागले म्हणून मी शिखर डाव्या हातात घेतले आणि एक टोक माझ्या हातात. बरोबर? आता मी सुरुवातीला काय करणार, ही जी बँडेज आहे या पद्धतीने त्याच्या शोल्डरला टाक. कुठल्या शोल्डरला टाकली मी? राईट साइड लागलंय कुठे त्याला? लेफ्ट साइड अपोजिट साईडला बँडेज घे. क्लिअर झालं एवढं? आता ही बँडेज इथे मी सोडून दिली खाली. आत्ता ह्याला बोलायचं की तुझा हात या पद्धतीने ठेव. ठेव हात. आता तो त्याच्या हिशोबाने स्लोली घेईल, फास्ट घेईल, त्याच्यावर आहे. आपल्याला तिथं काय घेणं देणं नाही. हे झाल्यानंतर हा बँडेज व्यवस्थित करून घेतो. आलं लक्षात? काय केलं? हात ठेवायला सांगितलं मी पूर्णपणे. पहिले देखो, कन्फ्युजन होगा, आपको प्रॅक्टिस के लिए मिलेगा सब. ठीक आहे, शिखर इथे आता कोपऱ्यापर्यंत आला. आता काय करायचं? हे जे दुसरं टोके ह्याच्यावरनं घ्यायचं. कळलं? या शोल्डरवरनं त्या शोल्डरकडे आणायचं. कळलं? तुमची चपटी गाठ कुठे येणार आहे? मागे अपोजिट साईडला. ज्या शोल्डरला लागले, ज्या हाताला लागले त्याच्या विरुद्ध दिशेच्या शोल्डरला तुमची गाठ येणार आहे. ती कुठली गाठ येणार? हा, प्रत्येक वेळेला बँडेजला कुठली गाठ मारायची आहे? चपटी गाठ. ठीक आहे, हे एवढं झालं. आता मी एकदम हलकी मारतो, टाईट नाही केली आहे. ठीक आहे, हे झाल्यानंतर हे बँडेज व्यवस्थित खेचून घ्यायची. एवढं काम लक्षात आलं? तिसरं काम, हे जे टोक आहे हे टोक सुद्धा घ्यायचं इथून ताणून आणि इथे पिळ करत बसायचं, त्याला टर्न करायचं, ट्विस्ट करायचं असं. कळलं? जेवढं टाईट होणार तेवढं टाईट करायचं. टाईट झाल्यानंतर हा जो भाग आहे तो इथेच कुठेतरी हलका पोचायचा आतमध्ये. लक्षात आलं? आता ही झाली तुमची बँडेज रेडी. आता इथे मी 4 बोटं बाहेर सोडली, पूर्ण नाही ढाकली मी. का? थोडासा मूवमेंट करण्यासाठी. येस, ऑलरेडी तो हालचाल बंद केली आहे. पूर्ण बंद झाली तर ते हात काम नाही करणार. मग बोटं जर बाहेर खुली राहिली तो निदान बोटं हलवत राहील, म्हणजे आतमध्ये जे काय पेशी वगैरे त्याचे स्नायू वगैरे ते काय मरणार नाही, ते चालत राहतील. काहीतरी ब्लड सर्क्युलेशन होत राहील. जर ते काहीच नाही केलं, मी पूर्ण पॅक केलं, एकदम हल्लंच नाही, तर डॉक्टरपर्यंत जायपर्यंत हात कदाचित त्याचा मरू शकतो. कळलं? म्हणून आपण इथे काय केलं, 4 बोटं थोडीशी उघडी ठेवली. आता मी याला एकदम हलकं बांधलं, तुम्ही अजून थोडंसं याला टाईट करणार. कळलं? टाईट यासाठी करायचं की जर तो हलका राहिला तर तो असं पण होऊ शकतं. हा मग टाईट केलं तर तो हात जास्त हलू शकत नाही. इथे पूर्ण टाईट झालं की तो हात एकदम असा बांधल्यासारखा राहतो. आलं लक्षात?